अरे नील्या, काय बरं रे जरासा. तू याई आणि म्हटलं राधिका किती वर्ष गेले रे दवाखान्यात, अजून याचा पत्ताच नाही आहे. काय बरं काऊन उशीर लागून राहिला तर. किती वेळ झाला आता झाले. अहो आपाजी, उशीर लागतेच ना दवाखान्यात, उशीर नाही लागत काय. आता पेशंट राहते एवढे मोठे. एक तर म्हटलं आता बिमारीची साथच चालू आहे. जिकडे तिकडे ऊन लागून राहिली आणि दवाखाने मार गच भरले आहे. उशीर लागतेच आप्पा. येतच असन. नाही नाही, माहीत आहे मला उशीर लागते म्हणून. पण पाय ना जरासं जाऊन, जरासं जाऊन पाय काय आहे काय नाही तिथं. तर मी गेलो असतो, पण आता मी काही जात नाही. तूच जाय ना. जाय आणि जरासा पाहून ये काऊन उशीर लागून राहिला तर. बरं बरं, पाय तुम्ही जाऊन पाय तू जरासा. हो हो, जाय लवकर जाय. काय म्हणते डॉक्टर आणि काय नाही तर आता पोरीले. पोरगी पूर्ण इरल्यासारखी दिसून राहिली ते मै राधिका. असं वाटते का किती अशक्तपणा आला तिले आणि कितीक नाही. स्वतःची काळजीच नाही घेत ना, काळजीच नाही घेत. बस करणं 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 करणंच आहे तिले. राधिका, तू आराम करा. तुला काही पाहिजे असेल तर मला सांग. आराम कर, बस बरं तिथं. लेटपट कर जराशी. करतो ना करतो ना. सुनबाई, काय झालं दवाखान्यात. अहो बाबा, काय होणार आहे. आता तिथे गेलो होतो. पहिले तर गर्दी होती, मग नंबर लागला. मग हिचं चेकअप केलं. हिनं तिथून फाईल वगैरे आणली होती की नाही दवाखान्याची, इथे दाखवली. तर तिच्या डॉक्टरनं काही टेस्ट नाही केलं ना, काही नाही केलं आणि डायरेक्ट तिला सलाईन देणं चालू करून दिला. ताप गीप होता तर इथं ह्या डॉक्टर म्हणते रक्त चेक करा म्हणते. रक्त चेक केल्याशिवाय म्हणते सलाईनी नाही लावत म्हणते आणि काहीच नाही लावत म्हणते. आता ताईनं दिलं म्हणते, पण मी नाही लावत म्हणते आता म्हणते. हो काय. काय केलं काय तर, रक्त चेक केलं काय तर. हो बाबा, रक्त चेक केलं ना. रक्त चेक केलं, एक रिपोर्ट आली फक्त रक्ताची. रक्त लयच कमी झालं तिच्या शरीरातलं. स्वतःची काही काळजी घेत नाही. नुसतं घर 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 घर, काम 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 काम, बस त्याच्यातच लागली राहते. आता म्हणते तो डॉक्टर का रक्त कमी झालं म्हणते, तर चांगलं खाऊ पिऊ घाला म्हणे. आणि काय आहे तर त्याची औषध दिली. पण अजून 2-3 टेस्ट केले त्यानं. टायफॉईडचा केला, आता सध्या डेंग्यूची साथ चालू आहे की नाही, डेंग्यू केल्या. आणि तर 2-3 टेस्ट केले. आता माहीत पडते काय रिपोर्ट येते काय नाही. तर उद्या बोलावलं त्यानं रिपोर्ट घ्यायसाठी. असं. बाकीचं सामान किमान औषध तर काही दिसूनच नाही राहिलं तुमच्याजवळ. दोघीजवळ तसेच आल्या तुम्ही हात हलवत. हो बाबा, ते चांगले डॉक्टर आहे म्हटलं, वयस्कर डॉक्टर आहे, त्याला सगळं समजते. आता मग लग्न झालं तेव्हापासून आपण त्याच्याजवळच जातो ना. आता फॅमिली डॉक्टरसारखेच झाले ते. तर हे म्हणे सध्या काही औषध देत नाही म्हणे, जेव्हापर्यंत तिची बिमारी हाती लागत नाही म्हणे. आता ह्या 2 रिपोर्ट आहे. आता त्याच्यात काय निघते काय नाही, देव करो काही ना निघो. पण काही निघालं तर मग त्याचं औषध चालू करण ना. हो, बरोबर बोलून राहिली बिसून बाई. राधिका बाई, आता कसं वाटून राहिलं. तब्येतीत काही फरक झाला का नाही झाला. बरं वाटून राहिलं काय थोडंसं. तिथं तुला सलाईन लागली होती म्हणते ना तुझ्या सासरी. अहो आप्पा, तिथे सलाईन लागली होती मले. हो आप्पा, तिथं लस ताप चढला होता मले, उतरूनही नाही राहिला होता. जेव्हा येईनं डॉक्टरला आणलं आणि त्यांना औषध दिलं, सलाईन लावली, तेव्हाच तो कुठे ताप उतरला. आता ह्या डॉक्टर लोकांचं असंच असते. जेवढे आपण डॉक्टर बदलतो ना, तेवढे म्हणते हे टेस्ट करा, हे टेस्ट करा, याची चाचणी करा, त्याची चाचणी करा. पहिलेचे डॉक्टरही करायला लावते, मग डॉक्टर बदलला का हेही करायला लावते. पण तिथं केली नाही म्हणा, चाचणी वगैरे काहीच नाही केली. टेस्टही नाही केला कोणताही. आता इथं सांगितला, केला ना. आता माहीत पडते. थोडासा थकवा वाटून राहिला आप्पा, हलका ताप आहे अंगात. हो बिचारे राधिका, जराशी स्वतःची काळजी घेत जाय ना. काम करणंच आहे ना, भईच्या जातीला म्हटलं काम करणंच आहे. पण स्वतःची काळजी घ्या माणसानं. हे एवढी बिमार पडून जातं, मग कोण करण तुया तिथं. तर कोणी आहे नाही. कोणीच नाही तिथं करणारं. ते तर बरं झालं, ते कसं मागं जवायसोबत आपण थोडंसं कडक्यानं वागलो तर ते तरी लाईनीवर आले. नाही तर तेही म्हटलं मायच्या आणि बहिणीच्याच तोंडाचे होते. पण आता मला त्याच्या स्वभावात लय फरक दिसून राहिला जवायाच्या. नाही बाई, आता तर ते लय चांगले राहून राहिले. मी लय केअर करते, मग ख्याल ध्यान ठेवते. लय चांगले राहून राहिले माझ्यासोबत आई. पहिले नाही राहे, पहिले मायचं आणि बहिणीचंच ऐके. पण आता नाही काय, आता लय काळजी घेते मी, लयच काळजी घेते. हो माय, तेवढ्यानं तर बरं आहे. तेवढ्यानं मनाला जरासा धीर तरी येते का चला बा आता नवरा तरी सुधारला जरासा. पण तू सासू वज्जात बदमाश आहे ना, 1 नंबरची छटेल आहे म्हटलं तू सासू. तर काय बोलावं आपण, आपल्याला चांगलंही नाही वाटत. आणि का तू इथे पाहुणे म्हणून राहिले होते म्हणे, तू ननद आहे म्हणे घरी म्हणे ते लाईनी. अजून येऊन बसून गेली का ते. किती दिवस झाले आले. झाले नाही तेले, झाला महिना खून राहिला तेले इथे येऊन. काय बोलून राहिली तू. 1 महिन्यापासून इथं आहे. काऊन, तिची तब्येत बरोबर नाही आहे काय. बिमार पडली होती काय ते, एवढ्या दिवसापासून आली इथं. नाही, तब्येत काही खराब नाही झाली होती. तेच पहिलेचे नाटक, त्याच्याकडून कामधंदा काही होत नाही. आणि तिथं म्हटलं सासू सासरेले त्रास देऊन राहिल्या होत्या, कामधंदा काही करून नाही राहिल्या होत्या. आणि खोटं बोलायला तर 1 नंबरच आहे.
खोटं बोलण्यात तर त्याचा कोणी हातच नाही पकडू शकत. तिथेही असंच वातावरण केलं होतं स्वतःबद्दल, तर सासूनं आणून सोडलं. काय? सासूनं आणून सोडलं? बाप रे बाप. मला वाटलंच होतं लय अगाऊ आहे तू लाईनी ननद. आणि त्या सासूनं आणि त्या सासऱ्यानं ठेवून घेतलं काय तिले? बोला गेल्याला जा नव्हतं लागत की काय झालं कसं झालं? बोला लागत होतं. हे अशानं होते काय एवढ्याला दिवस बाप्पा? गेले होते ना आई, गेले होते तिथं, आणि ते सगळं काही माहीत झालं का बा चुकी माय नंदीचीच आहे म्हणून. मग आता काय म्हणून आता म्हटलं त्याच्या इच्छा पाहुणा येऊन गेला घरी. काय पाहुणाही घरी आहे आणि ते पोरगी घरी आहे? हो आप्पा, ते आले होऊन राहिले आता 8-10 दिवस होऊन राहिले तेले येऊन. मग त्या सासूनं आणि त्या सासऱ्यानं दोघीला ठेवून घेतलं. घर जवळ ठेवायचा इरादा आहे काय त्याचा? अवाई आमच्या घरचा ताल झाला. आणि म्हटलं जेव्हापासून हे गेली ना मै जाऊ गेली ना, मै जाऊ स्वभावानं लय चांगली आहे बहिणीसारखी राहते माझ्यासोबत. पण जेव्हापासून ते गेली ना म्हटलं येई ना, मला जरासं काही करू नाही लागलं. सगळं काम अंगावर टाकून दिलं. मग एवढं काम करू मी बिमारच पडून गेली. मग हे म्हणे पिऊची म्हणे तिथं काही राहू नको म्हणे, तिथं राहशील तर अजून चांगली होशील तर कामाला भेटून जाशील म्हणे. म्हणून मला इथं आणून सोडून दिलं त्यानं. बरोबरच बोलून राहिले तू. इच्छे पाहुणे कोणते चुकीचे बोलले ते? तुला आहेस ना सवय, तुला सवयच आहे. तुला किती काही सांगाव तर तू काही सुधरत नाही हो बाई. त्याची नुसती गुलामी करत राहतं. त्या डोक्यावर चढून गेल्या दोघी मायले की. तुला तर मी स्पष्ट म्हटलं जेवढं झालं तेवढंच करायचं, पळू द्यायचं तसंच राहू द्यायचं. जीवाच्या पलीकडे थोडी नाही कोणती गोष्ट. पण तू ऐकतच नाही. मार करत राहतं, राबत राहतं. चला बा समोरच्या माणसाला तुही कदर आहे तर राबही ना त्याच्यासाठी. दोघी म्हटलं त्या नंदीला आणि त्या सासूला तुही घडीभरही म्हटलं कदर नाही. त्याच्यासाठी राबून काय फायदा हो राधिका? आता जराशी कडक बन बाई तू, नाही तर खरंच मागच्यासारखं होऊन जाईन तुझ्यासोबत. मागं कसं त्याने मार खाली लावला होता जवळच्या हातचा तुले, तसंच होऊन जाईन बाई. जराशी कडक बन तू. तुला किती काही सांगावं आणि किती काही करावं ना तर तू डोक्यावर नाही घेत कोणती गोष्ट. जाऊ दे ना आई, जाऊ दे ना, जराशी आराम करू दे बरं मले. जाऊ दे, मी काय घेऊन बसून गेली. कर तू आराम कर. आणि जर आज आली रिपोर्ट तर आज घेऊन येऊन जाऊ. आणि नाही तर मग उद्या जाऊ. उद्या काय निघते काय नाही रिपोर्टमध्ये. आणि मग तू औषध पाणी करा लागन ना. आणि जवायले फोन लावून सांग, नीलाचा फोन घे आणि फोन लावून सांग म्हणा गेलो होतो म्हणा दवाखान्यात म्हणा. आणि काय म्हणते तर टेस्टचं म्हटलं म्हणा. आणि त्याला हे सांगून दे सध्या म्हणा येत नाही म्हणा. मी म्हणा 15 दिवस महिनाभर इथंच राहतो म्हणा. तसं तर जवायानं म्हटलंच ना 15 दिवस राह म्हणून. पण जास्तच राही बाई. जेव्हापर्यंत पूर्ण तब्येत चांगली होत नाही ना तेव्हापर्यंत काही जाऊ नको. मग करणंच आहे म्हटलं. जीवनभर म्हातारा होईपर्यंत करणं आहे. आता स्वतःची काळजी घे जराशी. हो नाही आली ना मी आता लवकर जात नाही. आता इथून बरीच होऊन जाईन म्हटलं मी. नाही पैसे गिसे लागले ना तर माझ्या बॅगेत आहे. ते मला पैसे देऊन गेले औषध पाण्याले. ते टेस्ट केला त्याला पैसे गिसे लागन ना रिपोर्ट घ्यायला जाशील तर त्याच्यातूनच घ्यायचं म्हटलं पैसे. नाही हो बाई, पैसे घेणं चांगलं वाटन काय? एवढ्या दिवसानं आली तू आणि काय आम्ही काय तुझी बिमारी नाही हे करू शकत काय? आणि एवढे काय तुला काय 2-4 हजार रुपये लावू नाही शकत काय? नाही राहू दे तुझे पैसे. आणि करतो ना मी इकडे लावतो तालजोड. तू काही काळजी नको करू. हवाई दिले त्यानं पैसे म्हणे जितके लागन म्हणे दवाखान्यात म्हणे तर मला सांगजो म्हणे तू म्हणे. आणि अजून लागले गिकले तर अजून सांगजो म्हणे. मी पाठवून देईन म्हणे, फोनपे करून देईन म्हणे नीलाच्या अकाउंटवर म्हणे. कायले काळजी घेतो तू? मला माहिती आहे आपली कंडिशन कशी आहे. आपल्या घरी तर म्हटलं 1-2 हजार रुपये काढायला सांगितले तर आपल्यावर किती येऊन जाते. मला माहिती आहे. तू पैशाची काही काळजी नको करू. दिले ना माहीतच्या पाहुण्यानं तेच खर्च कर मायावर. अव सुनबाई एवढ्यानं म्हणून राहिली पोरगी तर घेऊन घे. मग लागले गिगले ना तर आपण लावून देऊ तिला अजून. काही काळजी नको करू. तू काय तुझं मन हे करतं. बाई जेवढ्या आहे तेवढ्याचं औषध पाणी तिचं करून दे. मग पाहू. बरं पहिले तू आराम करून घे जरासा. एवढं तुरून आली आराम कर. आणि काय म्हणते तर तुला काही लागन की तर मला सांग. काही खागी आले मन करून राहिलं का तुझं? आपण आंबे आणले होते खातं काय? देऊ का एखादा कापून? खाऊन घे जरासा. नाही मैंने काय मनच नाही करून राहिलं काही खाले. मी जराशी नाही का लेटपोट करतो. बरं तू इच्छा कर लेटपोट कर तू. मी पाहतो इकडचं. हो आई. पोरीची तब्येत काही बरोबर नाही आहे. तिचं मन काही बरोबर नाही दिसून राहिलं मला. आता नाही काय तिला चांगलं खाऊ पिऊ घालतो आणि चांगली तिला टाईट करतो. असं करतो मस्त दुकानात जातो आणि तिथून जरासं नाही काय काजू बदाम जराशे आणि त्याच्यासोबत मखाना हे सगळं जरासं गोंद हे सगळं भाजभूज करतो आणि जराशी तिला लाडू बनवून देतो. हे नाही काय बसल्या खाईन जराशी ताकद तरी येईन तिच्या अंगात.
लयच असं अशक्तपणा आला आणि तो डॉक्टरही म्हणे तिच्या अंगात म्हणे रक्त कमी झालं म्हणे. असंच करतो आणि काय म्हणते तर जातो आणि ते शिलाबाईच्या इथं तिला म्हणून गाईचं दूध असन म्हणून तर दे म्हणून सकाळ संध्याकाळ पावभर दुधाचा उकडाही लावून घेतो. चांगलं खाऊ पिऊ घालन तर जराशी ताकद तर येईन तिच्या अंगात. असंच करतो आता. पहिले नाही काय जरासा चहा करतो आणि बाबाले आणि तिला देऊन देतो. जरासा तिचा थकवा तरी निघन आणि बाबाले तर चहा लागतेच, तेले तर पाहिजेच आता. तेले देऊन देतो आणि मग काय म्हणते तर पहिले किराणा आणायला जातो दुकानात, जरासा आणतो तिच्यासाठी. भाजभूज करून तिला जरासं खाऊ घालतो. कॅल्शियमही कमी झालं म्हणे डॉक्टर म्हणे. पुट्टीने काय कामात राहते आणि काही स्वतःवर लक्ष देत नाही, काहीच देत नाही. असंच करतो आता. पहिले नाही काय पहिले इकडचं निपटवून देतो, चहा घ्या देऊन देतो आणि मग निघतो दुकानात सामान आणण्यासाठी. पण माझ्यावर तर सध्या पैसे आहे नाही. दुकानवाले दिन काय उधार. नीलेला विचारतो, नीलेला म्हणून कामाचे पैसे भेटले का नाही भेटले आणि दे म्हणून भेटले असं तर म्हणून जरासे 1000-1500 रुपये दे म्हणून मला. जरासं तिच्यासाठी म्हणून काजू बदाम हे आणतो म्हणून जरासं खाऊ घालतो. औषध काय औषधीनं तब्येतच बरी होईल हे अंगाला लागते जरासं. पण उन्हाळ्यात देता येते का नाही देता येत काय माहीत. हे असं गरम होते काय तर. पण काय करू आता एवढं काही मला माहीतही नाही. देत असन ना आता बाय केले तर देते. तेले तर लाडू गिडू खाऊ घालते की नाही, अशक्तपणा येते तर तेले तर देते. उन्हाळ्यात हे हो का डिलेवरी हो का हिवाळ्यात हो लाडू फाडू करतेस ना त्याच्यासाठी, तर मग काय लय चालतच असेल ना. मग असंच करतो आता. नाही तर लाडू फाडू नाही तसंच दुधात भाजभूज करत जाईन आणि देत जाईन तिला थोडं एक वाटी आहे नाही काय. सकाळी निहारपेट जरा सांगी तरी लागते. हाय राधिकाला झोप लागली वाटते आहे ना. आता काही आवाज देत नाही, जरासा आराम करू देतो तिले आणि पाहतो. हे चालले गेले बाबा आहे नाही काय. बाबाचं म्हटलं घरी मनच नाही लागत. नाही तेव्हा नात करून राहिले होते केव्हा येते. आता ते आली तर बस बाहेर चालले. नाही हे झोपली आहे की नाही म्हणून निघून गेले असन. मग त्याचं कसं खोडखाड चालूच राहते. त्याच्यानं निघून गेले असन ते बाहेर. त्यानं पाहिलं असन राधिका झोपली बा म्हणून निघून गेले असन. हे झोपली आहे त्यापर्यंत मी जातो आणि दूध घी आणून ठेवून देतो हिच्यासाठी आणि किराणाचे ताल जोडला होतो. अरे देवा झाले बाप्पा, कपडे झाले एवढे मोठे. आता तर माझे हात नाही ना, हात दुखून राहिले. कसं करू मी. एवढे मोठे कपडे धुवायला लावले माझ्या आईनं मला. आणि माझे बाबा तर म्हणते मशीन आणतच नाही म्हणते मी आणि लावतही नाही म्हणते. अरे बापरे एवढे मोठे कपडे. जर एवढे कपडे मी बाहेर धुतले असते ना तर म्हटलं मला 500 नाही तर 1000 रुपये भेटले असते, जास्तच भेटले असते मला पैसे. आणि इथं तर म्हटलं फ्रीमध्ये एवढे मोठे कपडे धुवून दिले मी. कधीच नसून धुतले एवढे मोठे कपडे बापा. अरे बापरे आता असं करून राहिलं मन का बस जाव आणि झोपूनच जाव काय. अरे हातही दुखून राहिले आता तर. जेवढं काम मग आई करायला लावून राहिली ना मला, एवढं काम तर माझ्या सासूने नाही कधी करायला लावलं. माझ्या सासूला तर अशी म्हणू मी का तब्येत खराब आहे तर मशी सासू तर उठवून नाही दे मला बिछाण्यावरून. आणि मग आई तर म्हणते कर कसंही कर पण कर तूच कर. खरंच आता तर असं वाटून राहिलं का आई माझ्याजवळून काही ना काही दुश्मनी काढून राहिली. नाही तेव्हा म्हटलं वहिनी राय तर आई म्हणे काय नको करू, ह्या कामाला हात नको लावू त्या कामाला हात नको लावू. आणि म्हटलं वहिनी गेली ना गेली, आईनं तर सारं काम माझ्या अंगावर टाकून दिलं. तेवढा स्वयंपाक करून घेते आणि सारं लोटून देते. झाडझुडही तूच कर, पोचाई तूच लाव, कपडे तूच धुई, भांडेही तूही घास. सगळं काम लोटून देते माझ्या अंगावर. कोणत्या जन्माचा दुश्मनी निघून राहिले तर सगळेचे सगळे माझ्यासोबत. आणि माझ्या नवऱ्याची हालं करून राहिले. माहेरी आली होती आराम करायसाठी पण आता तर बनली मी कामवालीपेक्षा निपट्टर बनून गेली. स्वतःसाठी म्हटलं 1 मिनिटही टाईम नाही भेटून राहिला मला. इकडे काम तिकडे काम. कशी राधिका वहिनी होती तर किती सगळं सांभाळून घेते. पण आता ते चालली गेली तर आईनं माझ्याच पिच्छा उचलून घेतला कर म्हणून. अरे पिंट्या फोन लावला होता काय रे. फोन लावला होता काय कशी काय तब्येत आहे म्हणून राधिकाची. नाही ना बाबा तिकडून आलो गडबडीत होतो, ऑनलाईन काम करायचं होतं तिकडे लागून गेलो आणि लावलाच नाही फोन. लावतो आता फोन लावतो तिले विचारतो कशी काय म्हणून तब्येत. हो फोन लाव तिले विचारून घे. नाही तर काय म्हणून ते नेऊन सोडलं म्हणून आणि मला फोनही नाही लावला म्हणून. आणि तिच्या भावाचा नंबर मला दे बरं, मी फोन लावन तिले कशी काय तब्येत आहे विचारायला. हो बाबा देतो ना. बाबा घरचं कसं काय चालू आहे. राधिका गेली तर कसं काय चालू आहे म्हटलं घरचं. ते जवळ गिवेचं काय म्हणणं आहे. नेऊन राहिलो ना आता नेलं होतं वावरात नेलं होतं आणि चांगलं झुतवलं तिथं नेऊन. जवयाले पाणी गिनी आणायला लावलं, बाईले पाणी पाजायला लावलं, फस करून राहिले होते नेलं तर. आता माहीत पडते ना
आता स्वतःहूनच केव्हा म्हणते तर आम्ही चाललो म्हणून आमच्या घरी. स्वतःहूनच मना लागू द्यायला लागेल तिले. नाही तर ते कसं आपण म्हणन ना तर त्याला बोलायला मुभा भेटून जाईल का आम्हाला हाकललं, आम्हाला येऊन दिलं, आम्हाला ठेवलं नाही. त्यानं स्वतःहून म्हटलं पाहिजे आम्ही हे घर सोडून जातो म्हणून. दोघंही जणीनं, नवरा बायकोनं. पोरगी होई तर काय झालं? तिच्या संसाराची तर चिंता आपल्याला करावंच लागेल ना किती काही म्हटलं तरी. आणि तू ऐकून एवढं कामं होते काय? तू तिला त्रास देऊन राहिली, हे कर ते कर ते कर. रश्मीला लावलं म्हटलं मार्गी. बाबा मनावर गोटा ठेवून आपल्याला हे काम करावंच लागन. जर तिला संसारी नांदायला पाठवायचं आहे ना तर आपल्याला असं सक्ती दाखवाच लागन बाबा. नाही तर जर आपण नरम राहिलो ना तर बस झालं. म्हणूनच तर मी विचार केला का राधिकाला तिच्या माहेरी सोडून देतो म्हणून. म्हणून तर मी तुला काही म्हटलं नाही रे. ते पोट्टी दिवसभर करत राहते आपल्या डोळ्यासमोर, आपल्याला दिसत नाही काय? आपले डोळे काय आंधळे आहे काय? आणि मी काय म्हणतो, हे पियुष तिला आणूच नको. महिना दीड महिना आणूच नको तिला, तिथंच आराम करू दे. आणि जर हे रश्मी चालली गेली ना तर म्हटलं मंदाची चांगली जिरवा लागते, तुझ्या माईची चांगली जिरवा लागते, तुझ्या मायच्यानं शपारली ते. आणि हेच चांगली राहिली ना तर म्हटलं लेकरं बरोबर राहते जागेवर. जाऊ दे ना अजून यल पाडून. हिला यल पाडूच नाही द्या लागत, हिला लावा लागते मार्गी. पहा बाबा कसं काय करता तो. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे जीवनाचा. बाबा मी काय म्हणतो, मग थोडंसं काम निपटायचं आहे. मी थोडंसं काम करून घेतो, मग येतो इकडे अजून. आई कुठे गेली तर? आई, रश्मी कोणीच नाही दिसून राहिलं. आणि जवळही नाही दिसून राहिले. अरे जेव्हापासून म्हटलं जवळले वावरात नेलं तेव्हापासून जवळ निघालाच कुठं बाप्पा? रूमच्या बाहेरच निघाला. तिथंच आहे. काय माहित तब्येत गिबेत खराब झाली का काय झाली तो. आणि रश्मीला पाठवलं तिकडे, नाही म्हणून राहिली होती कपडे धुवायचं. पाठवलं, मशीन पाहिजे म्हणे. माझ्या सुनीले मशीनीनं धुनी दिले कपडे. एवढी तब्येत खराब राहून सगळं करून ते हातानंच धुवे कपडे. तिनं किती वेळा म्हटलं मशीन दुरुस्त करा. तेव्हा म्हणे कामाला चालत नाही म्हणे कपडे म्हणे मशीनीचे म्हणे. आणि आता अंगावर आली तर आता म्हणते मशीन पाहिजे म्हणते. त्याला म्हटलं बिलकुल मशीन भेटणार नाही, बिलकुल हातानं धुवा आणि काम करा. हो काय बाबा? केलं काय तर रश्मीनं? धुतले काय कपडे? धुतलेच असन ना, धुवन नाही तर काय करा. आणि तू येई तिकडे असन किचनमध्ये, ते तिकडे करून राहिली असन. काय करून राहिली तो? आता तिला हाक मारतो ना, चहा घ्या बनव म्हणून काही म्हणून. चहासोबत अजून काही बनवायला लावतो तिला. तिची चांगली आहे काढतो ना आता. तिने लस हे केलं ना म्हटलं, त्या पुरीचाही सूड घेतला आणि या रश्मीला बिघडलं ना, तिचाच हात आहे सगळा. तिनं शेपारलं तिले. बरं आणि जाय तू तुझं काम कर. तुला चहा घ्या लागला तर सांगून देजो. मी चहा म्हणतो मंदाले आणते ते. बरं बाबा येतो मग मी. हो. तर पहा मंडळी, असं राहते. घरातल्या लोकांना वटणीवर आणण्यासाठी म्हटलं घरातल्या माणसाला काय काय करावं लागते. सगळा तालजोड लावा लागते. मन नसतानाही म्हटलं कडक बना लागते. कोणाला खुशी येते स्वतःच्या लेकराला त्रास द्यायची, कोणाला खुशी येते. पण काय करावं आता, येणं वेळच तशी आणली ना, वेळच तशी आणली. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. व्हिडिओ जर आवडेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.